अदिती, थँक्स. का? तुला माहिती आहे ना, प्रेझेंटेशन देण्याआधी मी खूप तयारी केली होती, पण तरी सगळा गोंधळ झाला होता सरांसमोर बोलताना. आणि आज तर राहुलनी अचानक बोलायला लावलं, त्यात सरही होते तिथे. तसं बरंच काही बोलायचं होतं मला जयबद्दल, बरंच काही सुचतही होतं, पण सगळं मनात होतं. पण अदिती, आज तुझ्यामुळे सगळ्यांना कळलं मला काय म्हणायचं. हे पण मला सांग, तुला कसं कळलं माझ्या मनात काय चाललंय? तू पण अविनाश सरांबद्दल असाच विचार करत होतीस का? अगं, मी सुद्धा जयराम सोबत काम केलंय ना, त्यामुळे मला त्यांच्या काम करण्याची पद्धत माहिती आहे. अच्छा. नाही पण तरी अदिती, थँक्यू.